नाही गे आता आमची बायको पण लागल्या वाट 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 करा या शेजाऱ्या हाय द्या पाणी 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 मी हेच मी बोंबलून सांगायला आलोय. आज पण ते पेपरला आलोय. माझं स्पष्ट मत आहे. माझे आमदार खासदार पालकमंत्री काही दुश्मन नाहीत, आपली घरचीच आहे. माझं स्पष्ट मत आहे तुम्हाला सांगतो की कोल्हापूर ते मला ह्याच्यात नकाशात सुंदर दिसते पण ओरिजिन का हा हे बघा ना. आता तुम्हाला जर खरोखर मिटिंग आणि विषय सॉल्व्ह करायचा असेल तर त्या ठिकाणी जाऊन तुम्ही ती मिटिंग घेतली पाहिजे, प्रशासनाला विचारलं पाहिजे. कारण माझ्या महापालिकेची एवढी आर्थिक परिस्थिती मोठी नाही आहे. फार मोठा आता पंप आहे. आता मी नागरेवाडी तुम्हाला बालिंगा हे जे पंप आहे ते जुने साहेब पंप झालेले आहेत, दिसते तसं नाही आहे. माझी तुम्हाला रिक्वेस्ट आहे, विनंती आहे. मी कार्यकर्ता आहे, मी इच्छितला नाही, मी रस्त्यावरचा कार्यकर्ता. मी जाऊन सत्य बघतोय जे आता फिल्टर पाणी बिनी होते ते बघा. तिथे जाऊन काय प्रॉब्लेम आहे. पाणी नुसतंच चालले ते किती नादुरुस्त आहेत किती पूर्वीच आहेत. यासाठी तिथं सत्याने अचानक द्या, सांगून जाऊ नका. आपण सेवक आहोत. आपण जनतेला न्याय देण्यासाठी आपण पदं भोगतोय, पदं करतोय या अधिकाऱ्यांना. आणि अधिकाऱ्यांची पण अडचणी आहेत. अधिकारी तुमच्यासमोर बोलू शकत नाहीत. आम्ही जसं धडधडीत बोलू शकतो तसं त्यांना पण काही बंधन नाही. आज जर खरोखर शिंगणापूरचा पंप बालिंग्याचा पंपिंगचं जर परिस्थिती तिथं बघितली तर का आहे, फिल्टर होण्याची परिस्थिती बघितली तर फिल्टर होत नाही. माहीतच साहेब सांगतो मी, सत्य कोण सांगण्यावर नाही, मी जाऊन बघतो. मी बघितल्याशिवाय बोलत नाही. आणि सोपाऱ्या नाही, टेंडर नाही, काय नाही. मी निस्वार्थानं बोलत असतो माझ्या जनतेच्या हितासाठी. जनतेला माझ्या शाहू महाराजांनी शाहूनगरी सुंदर करायसाठी एवढं सगळं केलं. आज जर परिस्थिती आणि आज नशिबानं तुम्हाला एवढी पदं मिळाल्यात. म्हणून मी म्हणतो ज्या ठिकाणी आहे जिथं प्रॉब्लेम आहे तिथे जर मिटिंग घेतली तर लवकर विषय सॉल्व्ह होईल. मी द्वेषापोटी साहेब बोलत नाही, ही तुम्हाला सांगतो. आणि बालिंगा जर सक्सेस झालं तर निम्मा कोल्हापूरचा प्रश्न मिटेल एवढं आहे. असून ते सिंगणापूर काय चुकापिका त्यातनं दुरुस्त करून कसं केलं पाहिजे, काय केलं पाहिजे हे बघितलं पाहिजे. पुन्हा जाणं पण ह्याने केलं त्याने केलं, हे सगळा जनतेचाच पैसा आहे. कोणतर पुढे व्यायला लागते. आता माझा ग्राउंड तुमच्या सगळ्यांच्या आशीर्वादानं झाला, लवकर आणि क्वालिटीनं चांगला हेच आम्ही म्हणतोय. माझा बोलण्याचा हेतू ह्यो असतोय साहेब. आणि आज खरोखर नागरेवाडी जाऊन बालिंगा सत्य परिस्थिती बघा, तिथे घ्या. आणि प्रशासनाला धारेवर धरण्यापेक्षा प्रशासनाचं पण त्या प्रशासनाला पण बंद नाहीत. पण बजेट फार मोठं आहे ते पंपिंग बिम्पिंगचं. त्यासाठी कर्मचारी विहिरी ठातूर मातूर इकडे तिकडे करून द्यायला लागले. आज जर ती त्याचा पाण्याचा हे जर बघितलं तुम्हाला फिल्टर होण्याची दोन्हीकडे पण फिल्टर नाही आहे हे तुम्हाला क्लिअर सांगतो. म्हणून बघा, हे माझं बोलण्याचं उत्तर होतं. मी बोलतो तो विजय साळुंखे सरदार. जय हिंद जय महाराष्ट्र. माझ्या कोल्हापूरबद्दल मला अभिमान आहे ना, माझ्या महापालिकेबद्दल मला अभिमान आहे. पण वाईट वाटते. आणि पहिलं आपण सुंदर कोरांमध्ये दुसरं बघा, हेच माझं म्हणणं आहे. जय हिंद जय महाराष्ट्र.